हॅलो यूट्यूब फॅमिली, आज तुम्हाला मी नवीन पदार्थ शिकवत आहे. आज बनवणार आहे मी मसाला नूडल्स. तर बघा आज बघा मी एक 2 जग पाणी ठेवलेलं आहे तापवायला. त्याच्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि थोडंसं मी तेल पण टाकणार आहे की ते नूडल्स जेव्हा आपण टाकतो ना की ते सुटसुटीत होतात, की म्हणजे एकसारखे असं चिटकत नाही. त्याच्यासाठी आता हे गरम होण्यासाठी आपण ठेवूया. याच्यामध्ये नूडल्स टाकून तोपर्यंत आपण भाजी कटिंग करूया. 2 जग पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये मीठ आणि 1 चमचे मीठ टाकलेले, 1 पळी तेल टाकलेलं आहे. आणि हे असं मी मार्केटमधून नूडल्स आणत राहते की आमच्या 5 जणांना पूर्ण बराबर होऊन जात राहतं. तर हे पाणी थोडं उकळी आली की मी त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकून देणार आहे. तर आपल्या पाण्यात आता चांगलंच तापलेलं आहे गरम. थोडं उकळ पण यायला लागली तर त्याच्यामध्ये आपण हे असं नूडल्स फोडून टाकूया, जेणेकरून ते खाण्यामध्ये मुलांना पण बरोबर चमच्याने व्यवस्थित खायला जमतं. कारण छोटे मुलं असताना त्यांना खायला जमत नाही ना. हे नूडल्स टाकून झालेलं आहे. याला चांगलं आपण व्यवस्थित पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करूया आणि झाकण ठेवून आपण आता भाज्या कटिंग करूया. तर मी याला गाळून आणि गार केलेलं आहे. याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता याला आपण साईडला ठेवूया. इथं मी ठेवलंय पातेलं तापवायला. तर ते छान तापलंय. त्याच्यामध्ये मी आता तेल टाकणार. मी अंदाजे तेल टाकणार आहे याच्यामध्ये. नूडल्सला तेल पण लागतं कारण चांगलं फ्राय पण झालेलं पाहिजे. तेल गरम होईपर्यंत मी तुम्हाला सांगते की काय काय भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथे बघा, हा घेतलेला हिरवा कांदा, मिरची, शिमला मिर्च, 1 शिमला मिर्च घेतलेली आहे आणि 1/2 किलो पत्तागोबी घेतलेली आहे. जे हिरवा कांदा घेतलेला आहे ना, त्याचा हा कांदा काढून घेतलेला आहे पांढरा. तर हा आपण चिली बनवतो ना, रेड चिलीमध्ये पनीर चिली बनवतो, त्याच्यामध्ये पण छोटा कापून ठेवू शकतो. हा मी साईडला ठेवलेला आहे तर मला नंतरला उपयोगी पडेल. आणि इथं बघा मी अद्रक लसूणची बारीक कटिंग करून ठेवलेली आहे. तर आता आपलं बघा इथे तेल छानपैकी टाकलेलं आहे. तर त्याचे आपण टाकूया अगोदर मिरची. मिरची थोडीशी लाल झाली की टाकूया मग आपण अद्रक लसूण बारीक कापलेला आहे. आणि आता आपण टाकूया शिमला मिर्च. शिमला मिर्च झाल्यावरती आपण थोडंसं फ्राय करून घेऊया त्याला, जेणेकरून सगळं नरम झालं पाहिजे तेलामध्ये. मुलं खात नाही ना, जे तोंडात लागलं की त्यांना आवडत नाही मुलांना भाज्या. तर त्याच्यासाठी थोडं सॉफ्ट झालं का मग नंतर आपण पत्तागोबी आणि कांद्याची पात पण टाकूया. तर याच्यामध्ये आपण कांदा पण कापून टाकू शकूया. पण आम्ही कांद्याची पात घेतलेली असल्यामुळे मी हा कांदा मी असा लांब करून थोडासा टाकणार आहे त्याच्यामध्ये. माझ्या मिस्टरांना आवडतो, मुलांना नाही आवडत माझ्या. तर हे बघा असं छान हलवून घ्यायचं, त्याला फ्राय करायचं शिमला मिरची. कारण शिमला मिरच नरम होत नाही ना तर मग मुलं खात नाही, काढून टाकतात. तर त्याच्यासाठी ती छान फ्राय करायची. त्याच्यामध्ये मग अद्रक लसूण पण फ्राय होत आहे, मिरची पण आणि शिमला मिर्च पण होते. हे बघा आपली शिमला मिर्च कशी छान फ्राय होती बघा. तर ही अशी आपली झाली पाहिजे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पण बघा आणखीन थोडासा फ्राय झाला पाहिजे, म्हणजे त्याचा छान सुगंध येतो. ब्राऊन झालं का अद्रक लसूण शिमला मिर्च सोबत हे अद्रक लसूण पण ब्राऊन होतंय त्याच्यामध्ये. तर आपण अशा प्रकारे बघा आता छान नूडल्स बनवूया. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुमच्या पण मुलांना आवडेल. आणि आवडलं तर मला नक्की शेअर करा, सांगा की कसं झाले कसे नाही. तुम्ही पण ट्राय करून बघा. हे बघा आपली शिमला मिर्च बघा झाली. आता आपण टाकूया पत्तागोबी. तर याला पण हलकं फ्राय करायचं, जास्त नाही करायचं कारण ही ऑलरेडी पटकन नरम होती. याला आपण छानपैकी हलवून घेऊया. आपण जसं की मोमोज बनवतो बघा, त्याला बारीक कटिंग करतो, तसंच या नूडल्सला पण थोडी थोडी मोठी कटिंग करून नूडल्स बनवायची. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोमोज कसे बनवायचे ते सांगा.
हे बघा पत्ताकोबी अशी फ्राय होऊ द्यायची थोडीशी, थोडी हलकी नरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूया कांद्याची पात. हे बघा अशी आपली पत्ताकोबी थोडीशी नरम झाली पाहिजे. हे बघा आता याच्यात मी टाकते कांदा ना थोडा मी जास्तच घेतला, कारण की तो नरम होतो ना त्याला मध्ये टाकल्यावरती दिसत नाही. नूनच जास्त असल्यामुळे 5 पाकिट मी नूनच घेतलेले, तरी आम्ही 5 जण आहेत, आम्हाला 5 जणांना तेवढं भासून जातं. त्याला आपण चांगलं छान हलवून घेऊया. हलका हा आता थोडंसं फ्राय करायचं, जास्त कांदा पण मग दिसला पाहिजे नूडल्समध्ये. भाज्या पण जास्त शिजवून नाही घ्यायची त्याच्यामध्ये, जास्त पण फ्राय नाही करायचं. तर हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे ही भाजी. त्याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आपण. प्रत्येकाची चव वेगवेगळी असते ना, कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं, कारण की चटणीमध्ये पण आपण मीठ बनवलेला टाकलेला असेल. आणि मी जी शेजवान चटणी बनवलेली आहे ना, तर ती रेसिपी पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करा, तर कशी मी शेजवान चटणी बनवली आहे. हे बघा आपल्या छानपैकी भाज्या नरम झालेल्या आहे. तर आपण आता याच्यामध्ये टाकूया, हे बघा हे आहे टमाटो सॉस, रेड चिली सॉस टमाटर. हे पण मी घरी बनवत असते, पण मुलीने आज बाहेरच म्हणजे मम्मी टाकून बघ छान लागत. आणि हे विनेगर 2 चमचे विनेगर टाकायचं. आणि ही जी आहे ही शेजवान चटणी आहे जी मी घरी बनवलेली आहे, तर मी तुम्हाला सांगायची कशी बनवलेली आहे. आणि आपण टाकूया 2 चमचे डार्क सॉस, काळावाला असतो ना जो, त्याला छानपैकी आपण आता घालून घेऊया. भाज्यामध्ये चव जाईल त्याच्यामुळे आणि आणखी स्वादिष्ट छान लागेल. तर हे बघा हे छान फ्राय झालेलं आहे. भाज्यामध्ये पण चटणीचा मसाल्याची चव पूर्णपैकी गेलेली आहे. तर आपण आता याच्यामध्ये टाकूया नूडल्स. हे टाकून झाले का मग आपण याच्यामध्ये ॲड करूया. हे असं हाताने आपण थोडं थोडं काढून घ्यायचं. गरम असते, कारण किचन माझ्या किचनची जागा थोडीशी छोटी असल्यामुळं आणि पंखा नसल्यामुळं ते गार पण नाही झाले आणि थोडंसं सुटसुटीत पण नाही झालं. माझ्या मुलीने थोडं लक्ष दिलं नाही त्याच्याकडं, तरी पण छान झालेलं आहे. तर ते बघा मी याच्यामध्ये टाकला, त्याला आपण छान हलवून घेऊया. बघा किती छान कलर आला त्याला. 5 पाकिटामध्ये एकदम छान पूर्ण फॅमिलीला पोटभर खाल्ल्या जातं, बाहेर जायची गरज नाही. तर हा बघा मी असा वाला का नूडल्स मसाला नूडल्समध्ये वापरत असते. तर अशी मी 2 पाकिटं टाकणार आहे की आणखी चव येणार त्याला. तर हे बघा कलर तर आलेला आहे. मी अगोदर 1 पाकिट टाकून घेते, थोडंसं आणखीन अर्धं टाकते की जेणेकरून जास्त पण मीठ नको व्हायला. आणि आता त्याला मी एकजीव करून घेते. तर हे बघा आपलं नूडल्स आता छान झालेलं आहे. थोडंसं आणखीन हलवा लागेल. आणि ही जी आहे ना शेजवान चटणी, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की मी कशी बनवली आहे. तर मी थोडीशी आणखीन टाकते, कारण माझ्या मिस्टरांना खूप तिखट आवडतं खाणं. ठीक आहे, चांगलं आपण मिक्स करून घेऊया. हे बघा असं मुलांना घरच्या घरी आपण जर बनवून गेलं तर मुलं आजारी पण पडत नाही. ते तेल किती दिवसाचं काय वापरतात ते पण आपल्याला माहिती नसतं. आपले घरचे नूडल्स फ्रेश आणि छान बनवलेले राहतात. मुलं पण पोटभर पण खातात आणि काही आजारी पण पडत नाही. ठीक आहे, आणि मी घरी नूडल्स म्हणजे टाकायला मंचुरियन घेतलेले आहे, ते पण तळून घेतलेले आहे आणि चिकन फ्राय पण केलेलं आहे. पण त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढचा जेव्हा व्हिडिओ बनवला ना त्याच्यामध्ये सांगा. तर हे बघा आपलं छान मंचुरियन आता मी स्लोवर ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मंचुरियन. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही फक्त मंचुरियन टाकू शकता. आम्ही तर नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण खातो, म्हणून मी दोन्ही पण टाकणार आहे की मुलं दोन्ही पण खातील. आणि हे मी घरीच बनवलेलं आहे. तर तुम्हाला मी मंचुरियनची पण रेसिपी सांगाल आणि चिकन फ्राय कसं केलं ते पण मी तुम्हाला सांगाल पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवल तेव्हा मी तुम्हाला सांगून देईल. आणि असं टाकून आता थोडंसं हलवायचं आणि त्याला हे बघा असं हलवायचं.
हे बघा आपले किती छान नूडल्स झाले, टेस्ट पण खूप छान झाली. हे बघा मुलांना पण खूप छान वेगळ्या भाज्या पण त्यांच्या पोटामध्ये जाणार. आणि सुंदर व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा की कसं छान बनलं म्हणून. ठीक आहे, आता आपण बंद करू, याला 5 मिनिटं ठेवूया आणि मुलांना खायला देऊया. बघा आपले नूडल्स झालेले आहे. तर आपण आता एका प्लेटीमध्ये त्याला काढून घेतले आहे. आणि हे बघा किती छान सजवले. हे बघा आपले छान नूडल्स झालेले आहेत. आता मी हे प्लेटमध्ये, तर अशा प्रकारे तुम्ही नूडल्स बनवायचे. बघा किती सुंदर छानपैकी. आणि ही नूडल्स खायला चटणी. चला आता आपण टेस्ट करूया.